नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 5 इयत्ता 9वी विषय सामाजिक विज्ञान प्रकरण क्रमांक 3 नूतन विश्वाकडे वाटचाल। मागील भागात आपण द्वितीय विश्वयुद्धाच्या कारणांविषयी चर्चा केली होती। आता आपण भाग 2 मध्ये द्वितीय विश्वयुद्धाच्या परिणामांविषयी तसेच राष्ट्रसंघाच्या विविध अंगांविषयी माहिती मिळवू। द्वितीय विश्वयुद्धाची रूपरेखा। द्वितीय विश्वयुद्धात विश्व 2 गटात विभागले गेले। एकीकडे इंग्लंड आणि फ्रान्स मित्रराष्ट्रांचा गट, दुसरीकडे जर्मनी, इटाली आणि जपानसारखे विरोधी शत्रुराष्ट्रांचा गट होता। याशिवाय युद्धखोर विचार असणारे कित्येक राष्ट्रांनी त्यात प्रवेश केला होता। जपानने हवाई टापूमध्ये असलेल्या अमेरिकन नौकादळावर आक्रमण केले। परिणामी अमेरिकेने तटस्थ नीती सोडून प्रतिआक्रमण केले। तो मित्रराष्ट्रांच्या पक्षात जोडला गेला। त्यामुळे मित्रराष्ट्रांच्या ताकदमध्ये वाढ झाली। जेव्हा विश्वयुद्ध जोरात चालत होते तेव्हा जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी अशा 2 शहरांवर अमेरिकेद्वारा अणुबॉम्ब टाकण्यात आला। त्यात 1,24,000 पेक्षा जास्त लोक भोग बनले आणि महाविनाश सुरू झाला। परिणामी जपानने शरणागती स्वीकारली 11 ऑगस्ट 1945 मध्ये आणि द्वितीय विश्वयुद्धाचा अंत झाला। त्यानंतर द्वितीय विश्वयुद्धाचे परिणाम, तात्कालिक परिणाम। मुख्य 3 परिणाम आहेत। 1. आर्थिक परिणाम। 2. चीनमध्ये साम्यवादाची स्थापना। 3. शीतयुद्धाचा जन्म, दूरगामी परिणाम। या तिघांविषयी आता आपण सविस्तर माहिती मिळवू। आर्थिक परिणाम। या महायुद्धामुळे विश्वामध्ये भयंकर विनाश झालेला होता। द्वितीय विश्वयुद्धात भाग घेणाऱ्या सर्व राष्ट्रांचा खूपच खर्च झालेला होता। अमेरिकेने $350 अरब आणि दुसऱ्या राष्ट्रांनी $1 अरब पेक्षा पण अधिक खर्च केलेला होता। तसेच तितक्याच किमतीच्या संपत्तीचा नाश पण झालेला होता। इंग्लंडने 2000 करोडची मिळकत पण गमावलेली होती। जर्मनीची तर कल्पनाच करू नये। द्वितीय विश्वयुद्धासाठी विश्वातील राष्ट्रांनी युद्धात उपयोगी शस्त्रांच्या उत्पादनाला अधिक महत्त्व दिले होते। त्यामुळे जीवन आवश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला, उत्पादनात घट झाली, उदरनिर्वाह करणेही कठीण होत होते। बाजारामध्ये जरुरी मालाची टंचाई निर्माण झाली। लोकांचे आर्थिक जीवन अस्तव्यस्त झाले होते। परिणामी विश्वातील राष्ट्रे महामंदीकडे ढकलले गेले आणि विश्वाच्या राजकारणात व अर्थकारणात युगप्रवर्तक बदल झाला। दुसरा परिणाम, चीनमध्ये साम्यवादाची स्थापना। रशियामध्ये झालेल्या बोल्शेविक क्रांतीने विश्वभरात अनेक राष्ट्रे प्रभावित झाली। चीनसुद्धा प्रभावित झाला होता। द्वितीय विश्वयुद्धानंतर जपानची शक्ती क्षीण झाली होती। या परिस्थितीमुळे चीनवरील जपानचा प्रभाव कमी झाला। त्याचा लाभ घेऊन तेथे माओ त्से-तुंगच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये झालेल्या क्रांतीच्या अंती साम्यवादी शासनाची स्थापना झाली इसवी सन 1949 मध्ये। त्यानंतर द्वितीय विश्वयुद्धाचा परिणाम, शीतयुद्ध। द्वितीय विश्वयुद्धानंतर विश्व अमेरिका आणि रशिया अशा 2 महासत्तांमध्ये विभागले गेले। युद्धादरम्यान दोन्ही राष्ट्रे मित्र होती। युद्धानंतर दोघांमध्ये मतभेद वाढत गेले। अशा प्रकारे लोकशाही देश अमेरिका आणि
साम्यवादी देश रशिया परस्पर विरोधी गट निर्माण झाले. या दोन्ही गटांमध्ये विश्वाच्या अन्य लहान राष्ट्रे स्वतःच्या अनुकूलतेप्रमाणे जोडले गेले. दोन्ही गटांनी एक दुसऱ्यांच्या मतांचे खंडन आणि स्वतःच्या मताचे समर्थनासाठी जे वाकयुद्ध विचारयुद्ध केले त्यास शीतयुद्ध असे म्हणतात. म्हणजेच की बोलाचालीने होणारे युद्ध ज्यामध्ये शस्त्राचा उपयोग होत नाही. त्यामुळे शस्त्राशिवायच्या शीतयुद्धाच्या स्थितीचे सर्जन झाले होते. त्यानंतर संयुक्त राष्ट्र. प्रथम विश्वयुद्धाच्या अंती विश्वामध्ये आंतरराष्ट्रीय शांती स्थापण्याच्या हेतूने राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती. परंतु राष्ट्रसंघ हे निष्फळ गेले. परिणामी द्वितीय विश्वयुद्ध झाले. द्वितीय विश्वयुद्ध पूर्ण झाल्यावर विश्वात पुन्हा एकदा शांती आणि सुरक्षेची आवश्यकता भासली. या हेतूमुळे संयुक्त राष्ट्रसंघ UN ची स्थापना करण्यात आली 24 ऑक्टोबर 1945 मध्ये. त्याची मुख्य कचेरी न्यूयॉर्क येथे आलेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेसाठी दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये अमेरिका जोडला गेला. तेव्हापासूनच त्याचे या दिशेत प्रयत्न चालू होते. मानव स्वातंत्र्य, शांती आणि सुरक्षा हेतूने अमेरिकेचे प्रमुख रूझवेल्टने अमेरिकन संसदला संदेश दिला असता महत्त्वाच्या 4 स्वतंत्र मुद्द्यांची घोषणा केली. नंबर 1 वाणी आणि विचार स्वातंत्र्य, 2 धार्मिक स्वातंत्र्य, 3 आर्थिक स्वातंत्र्य, 4 भयामधून मुक्तीच्या अधिकाराचा समावेश करण्यात आला होता. यानंतर प्रमुख रूझवेल्ट आणि ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिलने अटलांटिक महासागराच्या एका जहाजावर खतपत्र तयार केले. या खतपत्रामध्ये प्रत्येक राष्ट्राच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकविणे, शांती, सुरक्षा, सामाजिक आणि आर्थिक कल्याण, निःशस्त्रीकरणाच्या बाबतींचा समावेश करण्यात आला होता, जे नंतर अटलांटिक खतपत्र म्हणून ओळखले गेले. त्यानंतर ब्रिटन, अमेरिका, रशिया आणि चीनचे विदेशी प्रधान विश्वशांतीसाठी मॉस्को येथे एकत्रित झाले, जे मॉस्को करार म्हणून ओळखले जाते. वॉशिंग्टन या ठिकाणी 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्राचे खतपत्र तयार केले. 24 ऑक्टोबर 1945 रोजी 51 सभासद राष्ट्रांद्वारे संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेची जाहिरात झाली. त्यात भारताचा पण समावेश झाला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत 24 ऑक्टोबरचा दिवस UN दिवस म्हणून विश्वभरात साजरा केला जातो. सध्या संयुक्त राष्ट्रामध्ये 193 राष्ट्रे सभासद म्हणून कार्य करत आहे. संयुक्त राष्ट्राने त्याचे उद्देश सिद्ध करण्यासाठी जे तंत्र रचले आहे त्याचे मुख्य 6 अंगे आहेत. नंबर 1 सामान्य सभा, 2 सुरक्षा समिती, 3 आर्थिक आणि सामाजिक समिती, 4 पालक समिती, 5 आंतरराष्ट्रीय न्यायालय, 6 सचिवालय. या अंगांपैकी आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँडच्या हेग या शहरामध्ये आलेले आहे. त्याशिवायच्या अन्य समित्यांची मुख्य केंद्रे अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या विविध अंगांविषयी सविस्तर माहिती मिळवू. सामान्य सभा. संयुक्त राष्ट्राचे सर्वात मोठे अंग आणि सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे सामान्य सभा.
सामान्य सभामध्ये सर्व सभासद राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी बनलेली असते. त्यात प्रत्येक राष्ट्र जास्तीत जास्त 5 प्रतिनिधी पाठवू शकतो, परंतु मतदानाच्या वेळी प्रत्येक राष्ट्राचे एकच मत मोजण्यात येते. सामान्य सभेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात कोणत्याही बाबतीवर चर्चा, उदाहरणार्थ नेहमी जम्मू काश्मीर आणि पाकिस्तान संबंधावर चर्चा सामान्य सभेमध्ये होत असते. सामान्य सभेद्वारा कोणत्याही राष्ट्राला सल्ला, सूचना किंवा शिफारस करू शकतात. तसेच सामान्य सभेतील महामंत्री दरवर्षी जे अंदाजपत्रक रजू करतात ते विभागणी करणे तसेच त्याच्या खर्चाच्या रकमेची विभागणी करणे हे करण्याचे कार्य सामान्य सभा करत असते. ज्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्राचे वित्तमंत्री दरवर्षी अंदाजपत्रक म्हणजेच की बजेट रजू करतात, तसेच त्या अंदाजपत्रकामध्ये खर्चाची विभागणी केली जात असते. त्याच प्रकारचे कार्य संयुक्त राष्ट्राच्या सामान्य सभेमध्ये केले जात असते. तसेच प्रत्येक राष्ट्राच्या आर्थिक विकास, मानव अधिकार आणि निःशस्त्रीकरण किंवा विश्वस्तरावर आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे निराकरण आणण्याचे कार्य सामान्य सभा करत असते. सामान्य बाबतीमध्ये निर्णय 2/3 सभासदांच्या बहुमतीने घेण्यात येत असतो. त्यानंतर संयुक्त राष्ट्राचे दुसरे महत्त्वाचे अंग सुरक्षा समिती. संयुक्त राष्ट्राचे सर्वात महत्त्वाचे अंग आहे. त्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन हे 5 स्थायी सभासद आहे. बाकी 10 हंगामी सभासद आहे. या 10 हंगामी सभासदांमध्ये भारताचा समावेश होत असतो. या समितीला आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत विशाल सत्ता देण्यात आली आहे. राष्ट्राच्या कोणत्याही कलहांना सोडविण्यासाठी वाटाघाटी, तपास आणि मध्यस्थीद्वारे शांतिमय रीतीने प्रश्नांचे निराकरण करते. कोणत्याही आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या बाबतींमध्ये निर्णय घेण्यासाठी 5 स्थायी सभासदांपैकी कोणतेही एक मत हकारात्मक नसेल तर त्या बाबतीत निर्णय घेता येत नाही. 5 स्थायी सभासद राष्ट्राच्या या सत्तेला व्हीटो पॉवर असे म्हणतात. रशियाने व्हीटोचा सर्वात जास्त वेळा उपयोग केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू शकतो की 2006 पर्यंत व्हीटो पॉवरचा उपयोग केलेला हा चार्ट आहे. त्यामध्ये अमेरिकाने 82 वेळेस व्हीटो पॉवरचा उपयोग केलेला आहे, ब्रिटनने 32 वेळेस, फ्रान्सने 18, चीनने 4 वेळेस आणि सर्वात जास्त उपयोग सोव्हिएट युनियन म्हणजेच की रशियाने 122 वेळा व्हीटो पॉवरचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्राचे तिसरे अंग आर्थिक आणि सामाजिक समिती. या समितीला इकोसोक असेही म्हणतात. त्यात 54 सभासद आहे. सामान्य सभा 2/3 सभासदांना 3 वर्षांसाठी निवडते. ही समिती धर्म, जाती, प्रदेश किंवा कोणत्याही भेदभावाशिवाय विश्वातील राष्ट्राच्या प्रजेचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करते. ही समिती आणि त्यांची उपसमित्या विश्वभरात कार्य करतात. WHO विश्व आरोग्य संस्था विश्वातील लोकांचे आरोग्य सुधारवण्यासाठी कार्य करते. दुसरी समिती आहे IMF आंतरराष्ट्रीय बँक तसेच आर्थिक भांडवल. आर्थिक स्थिरता स्थापण्याचे कार्य ही समिती करत असते. पुढची समिती आहे FAO आंतरराष्ट्रीय खाद्य आणि कृषी संस्था. ही संस्था कृषीमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यात मदत करते. जंगले आणि मत्स्य उत्पादन वाढविणे, पोषणाचा स्तर वर आणण्यासाठी सहाय्य करीत असते.
त्यानंतर ILO आंतरराष्ट्रीय कामगार संस्था विश्वातील कामगारांचा हक्क आणि न्याय देण्याचे कार्य ही संस्था करते. पुढची समिती युनिसेफ विश्वातील मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी पौष्टिक आहार, शिक्षण आणि बालकल्याणाचे कार्यक्रम विश्वामध्ये करीत असते. त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक समितीमधील शेवटची समिती आहे युनेस्को शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. ही संस्था निरक्षरता निवारण, शिक्षणाद्वारे लोकांचे जीवनमान उंचावणे, शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक साधनांद्वारे राष्ट्रांमध्ये सहकार वाढवण्याचे कार्य करते. याशिवाय त्याच्या उपसमित्या आणि प्रादेशिक समित्या पण आहे जे विविध कार्य करतात. संयुक्त राष्ट्राचे पुढचे अंग पालक समिती. या समितीमध्ये 5 स्थायी सभासद राष्ट्रे आहेत. त्यांना सामान्य सभा मान्य करेल त्या देशांचे प्रतिनिधी असतात. आधी पालकत्व खाली जे प्रदेश होते, म्हणजेच की ज्या प्रदेशांवर अन्य राष्ट्रांचा ताबा होता, तसेच ज्या प्रदेशांना स्वातंत्र्य मिळाले नव्हते तसे आणि द्वितीय विश्वयुद्धामध्ये पराजय झालेल्या प्रदेशांची देखरेखसाठीचे कार्य पालक समितीचे असते. तसेच त्या प्रदेशांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय सारख्या सर्व बाबतींचा विकास होईल हे पाहण्याचे कार्य पालक समितीचे असते. पुढचे अंग आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्य केंद्र नेदरलँडच्या हेग या शहरामध्ये आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 न्यायाधीश असतात. 9 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती होत असते. कोणत्याही 2 राष्ट्रातील वादविवादांचे निवारण करते. राष्ट्रांमधील भांडणे न्यायालयासमोर प्रस्तुत करण्यात आले तर आंतरराष्ट्रीय न्यायालय त्यांना निर्णय देत असते आणि कायद्याविषयक सल्ला देण्याचे कार्य पण आंतरराष्ट्रीय न्यायालय करते. त्यानंतर संयुक्त राष्ट्राचे शेवटचे अंग सचिवालय. संयुक्त राष्ट्राच्या महामंत्रीच्या कचेरीला सचिवालय असे म्हणतात. सामान्य सभा त्याच्या महामंत्रींची नेमणूक 5 वर्षांसाठी करतो. महामंत्रीला कार्यामध्ये मदत करण्यासाठी मंत्री, व्यवस्थापक, मदतनीस, भाषांतरकार आणि निष्णातांचा समावेश करण्यात येतो. संयुक्त राष्ट्राचे सचिवालय न्यूयॉर्कमध्ये आलेले आहे. विश्वामध्ये शांतता स्थापन व्हावी, विश्व एकता आणि विश्वबंधुत्वाचे स्वप्न साकार व्हावे, त्यासाठी संयुक्त राष्ट्रे प्रयत्नशील आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणातून सविस्तर माहिती मिळवली. तसेच या पाठातील दिलेल्या एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे, सविस्तर प्रश्नांची उत्तरे आणि टिपा ह्या आपल्या स्वाध्याय वहीत लिहून घ्याव्या. धन्यवाद.